संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीवर होणारे आरोप थांबायचं नाव घेत नाहीयेत। एकीकडे या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे, तर दुसरीकडे वाल्मिकला तुरुंगात सगळ्या खास सुविधा दिल्या जातात असा आरोप होतोय। दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी याच प्रकरणात गंभीर आरोप केलेत। तसंच अमित शहांना भेटून आपण या प्रकरणाची माहिती दिल्याचं सुद्धा खासदार बजरंग सोनवणेंनी म्हटलेलं आहे। नेमकं काय घडतंय सविस्तर समजून घेऊ। वाल्मिक कराडच्या तुरुंगातही पोलिसांकडून चांगला पाहुणचार सुरू असल्याचा आरोप सातत्यानं होत आलाय। बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील पोलिसांकडूनच त्याचा आणि त्याच्या साथीदारांचा खास पाहुणचार केला जातो, त्यांची खास सोय ठेवली जाते, आवश्यक त्या सुविधा पुरवल्या जातात असा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय। याच आरोपावरून राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे। त्यामध्ये त्यांनी आरोपी वाल्मिक कराडची नागपूर कारागृहात रवानगी करा असं सुद्धा म्हटलेलं आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड आरोपी वाल्मिक कराड सध्या बीड जेलमध्ये आहे, पण तिथे राजकीय प्रभावामुळे बेकायदेशीररित्या त्याला सुविधा दिल्या जातात असा आरोप धनंजय देशमुख हे वारंवार करतायत आणि आता सुद्धा त्यांनी कारागृह अधीक्षकांना पत्र लिहून हा आरोप केलाय। खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात पोस्ट करत ही माहिती दिली आहे। सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्यात पाहूयात। मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला बीड जिल्हा कारागृहात राजकीय प्रभावामुळे बेकायदेशीररित्या सुविधा दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी कारागृह अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रातून केलेला आहे। यामध्ये इतर कैद्यांच्या नावावरून आणि वकिलांच्या सिम कार्डवरून बाहेरील लोकांशी संपर्क साधणे, दुपारच्या बंदीच्या काळात अधीक्षक कार्यालयात बसून नियमबाह्य पद्धतीनं व्हिडिओ कॉल सुविधा पुरवणे, बराक क्रमांक 9 जवळ फोन जवळ सीसीटीव्ही कॅमेरा नसणे आणि कारागृहातूनच बीडमधील परिस्थितीवर प्रभाव टाकून इतर आरोपींच्या मदतीनं दहशत निर्माण करणे आदी मुद्दे नमूद आहेत। न्याय प्रक्रियेचा हा थेट अपमान असून माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की कृपया सदर आरोपीची बीड कारागृहातून नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करा। बीड कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल लॉग आणि भेट नोंद वही सुद्धा जप्त करून वरिष्ठ स्तरावर चौकशी करा। आरोपीला मदत करणाऱ्या संबंधित कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। एकूणच हे सगळे आरोप करत सुप्रिया सुळे यांनी कारवाईची मागणी केल्यामुळे या प्रकरणाची पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झालेली आहे। तर दुसरीकडे याच प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून या प्रकरणाची तक्रार केल्याचं म्हटलेलं आहे। ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात। असा विचार केला तर बीड जेलमध्ये अनधिकृतपणा किंवा नियमितपणा किंवा जी काही गोष्टी आहेत त्या घडतायत त्याच्याबद्दल मी पण मागणी करतोय वेळोवेळी। त्याचा अनुषंगाने एक आदरणीय ताईंनी पण तसं ट्विट केलेलं असेल मुख्यमंत्र्यांना। कराडकडे कोण आहे, तिकडनं त्याचं नेटवर्क तो पुन्हा चालवतोय असे दावे आरोप केले जातात, याबद्दल काय माहिती आहे? नाही, मला जेवढी माहिती आहे तेवढी मी माहिती आदरणीय अमित भाई शहा यांना पण काल दिलेली आहे। त्या अनुषंगाने मी सीएम साहेबांना पण पत्र दिलेलं आहे। जेलचे जे आयुक्त आहेत पुण्याला त्यांच्याकडे पण मी तक्रार केलेली आहे। त्याच्या अनुषंगाने त्याची चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी सुद्धा करणारा अधिकारी चांगले देऊन किंवा बीड एसपीने जरी चौकशी केली तरी आमचं काही म्हणणं नाही, पण त्यांनी चौकशी केली पाहिजे आणि त्या चौकशीमध्ये त्या जेलची चौकशी, जेल आणि पूर्ण बीड जेलची चौकशी झालीच पाहिजे ही बीडचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी सुद्धा मागणी आहे आणि आदरणीय ताईंनी सुद्धा तीच मागणी केलेली असावी की त्याची चौकशी झाली पाहिजे। आदरणीय अमित भाई शहा हे या देशाचे गृहमंत्री आहेत आणि मी खासदार आहे। या अनुषंगानं सरकारमधील एक वरिष्ठ नेता आणि त्यांच्याकडे गृह खातं आहे, त्या कायदा सुव्यवस्थेचा विषय जिथं जिथं निर्माण होईल किंवा जे काही विषय त्यांच्या निगडीत येतात, त्यांच्या संबंधित येतात, त्याच्यासाठी मागणी करणं, माझ्या जिल्ह्याच्या दृष्टीनं जे काही विषय असते ते त्यांच्याजवळ मांडणं हे माझं काम आहे आणि त्या अनुषंगाने मी त्यांना भेटतो। बरेच उदाहरण आहेत त्याच्यात। यांनी कालचा पण विषय जी कारागृहाच्या बाबतीत मी तक्रार केलेली जी आता तुम्हाला अगोदर म्हणलो, त्या तक्रारीच्या अनुषंगानं तुम्ही त्याची चौकशी करा आणि त्यांनी मला हे पण सांगितलं की ठीक आहे, ती महाराष्ट्रामधला विषय आहे पण मी त्याच्यावर करेल, विषय संपला। त्यामुळे आता या प्रकरणाची मुख्यमंत्री कशी दखल घेतात, पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।
एकूणच बीडमध्ये घडत असलेल्या या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.